युरियाच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश साम टीव्हीनं केलेल्या आणि साम टीव्हीच्या या इन्व्हेस्टिगेशन नंतर आता कृषी विभागाला जाग आली असून युरियाचा काळा बाजार करणाऱ्या कृषी विक्री केंद्रावर छापेमारी करण्यात येते। धुळ्यात अनेक ठिकाणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकलेला आहे। संबंधित दुकान चालकांना नोटीस बजावण्यात आली। नोटिशीला 3 दिवसात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेत आणि या कारवाईमुळे आता युरिया खताचा काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत। सामच्या बातमीनंतर कृषी विभागाला जाग आलेली आहे। साम टीव्हीचा दणकाय कृषी खात्याची छापेमारी सुरू झाली। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहेत धुळ्याचे प्रतिनिधी भूषण आहिरे। भूषण, कृषी विभागाकडून आता जिल्ह्यात कशी कारवाई सुरू आहे? 360 रुपये साम टीव्हीवर युरियाचा काळा बाजार व चढ्या दराने विक्री या संदर्भात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर श्री गणेश ॲग्रो एजन्सी येथे तपासणीसाठी गेलो असता आम्ही तिथील खातरजमा केली की ह्या दुकानातील व्यक्तीनेच समोरच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये आलेला आहे। त्यामुळे तो त्या दुकानाचा कर्मचारी होता। त्यानंतर आम्ही त्यांची सखोल चौकशी केली। त्यांच्याकडे किती साठा आहे, कोणकोणत्या प्रकारचे खतं आहेत, ती खतांची मोजदाद केली व त्यानंतर आम्ही त्यांना तपासणी टिप्पणी दिली व तपासणी टिप्पणीचे 3 दिवसात उत्तर देण्यासाठी आदेशित केलेलं आहे। कृषी अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली ती आपण पाहिली। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहेत धुळ्याचे प्रतिनिधी भूषण आहिरे। भूषण, कृषी विभागाकडून जिल्ह्यात आता कशी कारवाई सुरू आहे? कारण साम टीव्हीने बातमी दाखवली आणि त्यानंतर कृषी खात्याला जाग आली। नक्कीच युरियाच्या संदर्भात जो काळा बाजार सुरू होता त्या संदर्भात साम टीव्हीच्या बातमीचा दणका धुळ्यामध्ये बघावयास मिळाला आहे। कारण काल आपण स्टिंग ऑपरेशन करत हा सर्व युरियाचा काळा बाजार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आणलेला होता आणि त्यानंतर आता कृषी विभागातर्फे या संदर्भात कारवाई केल्या जात आहेत। ज्या ठिकाणी असे संशयास्पद जे कृषी केंद्र आहेत त्या ठिकाणी कृषी विभागाचं पथक पोहोचलंय आणि त्या ठिकाणी बहुतांश ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे, त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे आणि या दरम्यान त्यांना नोटिसा देखील बजावण्यात आलेल्या आहे। त्यामुळे साम टीव्हीचा कुठेतरी इम्पॅक्ट या दरम्यान आपल्याला बघायला मिळत आहे।